आमचे प्रतिनिधी CSMT स्थानकावर आमचे प्रतिनिधी गणेश कवडे देखील आहेत। गणेश, अनेकांची हेळसांड होते, अनेकांना जेवण मिळत नाही, मदत केली जाते, मात्र एकीकडे मराठा आंदोलक जल्लोष करतात CSMT स्थानकावर। नक्कीच ही थेट दृश्य जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हा मोठ्या उत्साहामध्ये खरं तर आज जल्लोष आहे तो पाहायला मिळतोय। सरकारच्या वतीने आज एक महत्त्वाची बैठक देखील आहे ती झालेली आहे। त्यानंतर देखील आज तिसऱ्या दिवसाची देखील आहे ती परवानगी आहे या मराठा आंदोलकांना मिळालेली आहे आणि CSMT स्थानकांवर आपण ही थेट दृश्य आहे की मोठ्या उत्साहामध्ये आहे ते सगळे मराठा बांधव आहे हे जल्लोष करताना पाहायला मिळतात। दोन स्थानकावरच जेवणाचा आस्वाद घेते तर दुसरीकडे एक जल्लोषाचं वातावरण देखील आहे स्थानकावर आहे। मात्र मुंबईकर आहेत ते देखील संध्याकाळच्या वेळेस घरी जायला खरं तर CST स्थानकावर मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात आणि या ठिकाणी देखील आहे ते मोठ्या उत्साहामध्ये हे सगळे आहेत ते मराठा बांधव आहेत ते आंदोलन करते आलेले आहेत त्यांचा एक उत्साह पाहायला मिळतोय। आपण काही आंदोलकर्ते आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा काय सांगणार कधीपर्यंत जायचं नाही ठरवलं आता? जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडत नाही। काही होऊ द्या झालं तरी चालेल पण आम्ही मुंबई सोडत नाही। आम्ही जोपर्यंत जेवण मिळत नाही का? आता जेवणाची सोय व्यवस्थित झाली आहे का? जेवणाची सोय केलेली आहे ऑलरेडी, तरी पण सध्याला होते नक्कीच जेवणाची सोय झालेली आहे। दादा तू काय सांगशील कालच्या पेक्षा आज व्यवस्थित सोय झाली आहे का सरकारच्या वतीने? कालच्या पेक्षा आज सोय झाली आहे का सरकारच्या वतीने? सोय वगैरे काय केलेली आहे आमची? आम्ही जोपर्यंत आम्ही आरक्षण देत नाही आमच्या अंगात जोपर्यंत गुलाट पडत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नक्कीच गुलाल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत खरं तर आम्ही मुंबई सोडणार नाही अशा पद्धतीची एक प्रतिक्रिया मोठ्या उत्साहात जल्लोषामध्ये आहेत ते मराठा बांधव आहेत ते या ठिकाणी मामा कुठून आलेला आहे? तुम्ही जेवण करतायत? कुठून आलेला आहात तुम्ही? जेवण करताय स्थानकावरच? कुठून आलाय? कुठल्या गावावरून आला? जालना। काय कधीपर्यंत जाणार नाही? कधीपर्यंत जाणार नाही तुम्ही? भेटोस तर आरक्षण भेटोस तर हो जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपल्याबरोबर महिला देखील आहे आपण तुमच्याकडून जाणून घेतो। ताई जल्लोष सुरू केलेला आहे कधीपर्यंत तू जाणार नाहीयेस? काय नेमके प्रामुख्याने मागणी? दादा आम्हाला एवढे मार्क्स पडू पण आम्हाला फीमध्ये सवलत भेटत नाही। आम्हाला एवढे मार्क्स पडून पण आम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटत नाही तर आम्ही काय करणार? म्हणजे एवढं आम्ही सगळं हे करायचं, आम्ही कष्ट करायचे, आम्ही मेहनत करायची आणि आम्हाला भेटणार नाही तर त्यावेळेस काय वाटत असेल? आमच्या समोर तू पण आली आहे काय सांगशील? काय प्रामुख्याने मागण्या आहेत आणि तू ती या ठिकाणी आता नाचताना देखील आहे ती पाहायला मिळालीस? काय जल्लोष आहे कसला आहे? मराठ्यांना फक्त आरक्षण पाहिजे, बस एक मराठा लाख मराठ्यांना आरक्षण पाहिजे। बाकी तुम्हाला द्यायचं जे ना सगळ्यांना समान अधिकार द्या कारण मराठ्यांना काहीच आरक्षण दिलेलं नाही आजपर्यंत। जे काय दिलंय ते हे दिलंय आजपर्यंत जे होईल ते सगळ्यांसाठी समान होईल। जे मार्क्स झालं, फी झालं, नोकरी झालं, सगळ्याच विषयात मराठ्यांना पण समान अधिकार भेटलाच पाहिजे। पण तुम्हाला EWSचं आरक्षण सध्या सरकारच्या वतीने देण्यात आलेलं आहे, SC-BCचं आरक्षण आहे, त्यानंतरून देखील आता OBC मधून प्रामुख्याने ही मागणी होते तर काय नेमकं आहे? तुला वाटतंय का की OBC मध्ये आरक्षण मिळालं प्रामुख्याने आरक्षण भेटून पण आम्हाला एवढे का पडतंय हे कधी तुम्ही त्यांना विचारलंय का? यांचं सरकार आलं असलं की त्यांचं आरक्षण टिकतं, दुसरं सरकार आलं की ऑब्जेक्शन होतं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।